श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या शनिवारी म्हणजेच 12 एप्रिलला आलेली आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी असते चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमंतरायांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो. या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या रोजच्या तुलनेमध्ये सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात. त्यामुळेच हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने असा हा एक प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि आपल्या मुलांसाठी जर आपण हा उपाय केला तर मुलांच्या सर्व संकटे, दुःख, दोष, अडचणी, विघ्न, नजरबाधा, करणीबाधा सर्व त्रास त्यांचे दूर होतील. त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती, नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम हनुमते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून हनुमानाची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल. हनुमान जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव हा खूप जल्लोषात प्रत्येक ठिकाणी आपण साजरा करत असतो. श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्याच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य, निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे. भारतातील जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. यंदा हनुमान जयंती ही 12 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. आता पौर्णिमे तिथीची जी प्रारंभ आहे तर तो 12 एप्रिलला पहाटे 3:21 होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 13 एप्रिलला पहाटे 5:51 होणार आहे. हनुमान जन्माचा जो उत्सव आहे तर तो चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस झाला होता. म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केल्या जातात. तर बघा, हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हनुमान चालीसाचं पठण करायचं असतं. घरामध्ये मुलांकडनं जर तुम्हाला शक्य झालं तर ओम हनुमते नमः या मंत्राचं पठण करून घ्या. तुमच्या आजूबाजूला जर कुठे हनुमंतरायांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये मुलांना दर्शनासाठी घेऊन जा. त्याचबरोबर तेथे हनुमंतरायांना प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या सुखी संसारासाठी, कल्याणासाठी आणि तिथे बसून सुद्धा तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. पौर्णिमा ही तिथी सुद्धा आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्वाची असते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं हे वेगळंच महत्त्व असतं. तर अशातच ही जी चैत्र पौर्णिमा असते तर तिला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कशासाठी करायचा आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल. तर बघा, मुलांच्या संबंधित ज्या काही तुम्हाला अडचणी येत असतील, मुलांसाठी, मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. वयाची कोणतीही मर्यादा नाही. तुमचा मुलगा मुलगी कितीही लहान असली तरीही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, काय होतं, मुलं कधी कधी आपल्याला असं जाणवतं की खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित असेल. त्याचबरोबर अभ्यास करतात पण परीक्षेसाठी गेल्यानंतर जे काही त्यांनी शिकलेलं असेल तर ते सर्व ते विसरून जात असतात. त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, बाहेर परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात पण तरीही पाहिजे तशी नोकरी मनाजोगी मिळत नाही. नोकरी मिळाली तर प्रमोशन होत नाही, पगारवाढ होत नाही, मनाजोगा पगार मिळत नाही. या अनेक समस्या असतात. किंवा
कुठेतरी आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहेत तर ते कमजोर झालेले असतात, कुठेतरी ते आपल्याला अशुभ परिणाम देण्याचं काम करत असतात। त्यामुळे कुंडलीतील ग्रहांना शुभ करण्यासाठी आणि जर माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे, मग तिच्यावरती किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। बघा, हे उपाय आपण जर आत्ता केले तर ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट येत असतं त्यावेळेस हेच उपाय त्यावेळेस देखील काम करत असतात। त्यामुळे उपाय करत असताना भक्तीने, श्रद्धेने, विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल। आता हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याचीही काळजी घ्यायची। त्याचबरोबर उपाय करण्याच्या अगोदरच कोणालाच अगोदर सांगायचं नाही, म्हणजेच काय तर उपाय गुप्त ठेवायचा असतो, कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे तर आता आपल्याला हा जो उतारा आहे तर तो तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून टाकायचा आहे। तर आता कशा पद्धतीने हा उतारा आपल्याला उतरवायचा आहे? सर्वात प्रथम उतारा उतरवत असताना हा आई, वडील कोणीही करू शकता, मावशी, काका चालेल, कोणतंही नातं असलं तरीही चालेल, फक्त सुतक पिरियड्स घरात नसावे। तर आता हा उतारा कसा तयार करायचा आहे? तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये ओम हनुमते नमः लिहायला विसरू नका। यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि याच्यापासून तुम्हाला भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे। आता हा भात अळणी शिजवायचा आहे, याची काळजी घ्या। घरातील शिळा भात आपल्याला इथे वापरता येणार नाही। भात शिजवत असताना तो इतकाच शिजवायचा की तो फक्त आपण उतार्यासाठी वापरू। त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हा काढून घ्यायचा आहे। आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट तुम्हाला हा उतारा बनवायचा आहे। आता त्यानंतर त्यावरती थोडंसं दही तुम्हाला टाकायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे। लवंगा तुम्हाला 5 त्यावरती ठेवायच्या आहे। त्यानंतर दालचिनीचे 2 छोटे तुकडे करायचे आहेत, ते त्यावरती ठेवायचे आहे। दालचिनीची पावडर असेल तर ती ठेवली तरीही चालेल। त्याचबरोबर काळी मिरी जी असते तर ती देखील ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा तयार करायचा आहे। त्यानंतर हा उतारा तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस उतरवायचा आहे। उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल, घरातल्यांची, बाहेरच्यांची, आलेल्यांची, गेलेल्यांची, सर्वांची नजर निघून जाऊ दे, अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि 7 वेळेस उतारा उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे। आणि घराच्या बाहेर तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल, अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये, टेरेसवरती, पत्र्यावरती, घराच्या आजूबाजूला किंवा एखाद्या झाडाखाली, तर तिथे तुम्हाला हा उतारा ठेवून द्यायचा आहे। माझ्या मुलांची नजर निघालेली आहे, सर्व दुःख आणि संकटांचा नाश झालेला आहे, असा भाव मनामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर घरी यायचं। सकाळी तुम्हाला 12 वाजायच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे। आता जर सकाळी करणं शक्य नसेल तर संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान केला तरीही चालेल। जर मुलं बाहेरगावी असतील तर मुलांच्या फोटोवरनं हा उपाय करा। त्याचबरोबर यामधली एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर ती स्किप केली तरी चालेल, पण दही हे आवर्जून असावं याची काळजी घ्या, दही स्किप करू नका। त्यानंतर उपाय करत असताना ज्या नियमांचं पालन करायला सांगितलेलं आहे त्या नियमांचं पालन करूनच उपाय करा आणि घरी येत असताना परत हातपाय स्वच्छ धुवा, त्यानंतर घरामध्ये प्रवेश करा। अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। अगदी साधा सोपा आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।